राज्य सरकारकडनं विद्यावेतनात 10,000 रुपयांची वाढ केल्यानंतर तात्काळ निवासी डॉक्टरांकडनं आपला संप मागे घेण्यात आलेला आहे। मागील 3 दिवसांपासून हा संप सुरू होता। काही शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या पुढे मागे देखील करण्यात आलेला होता, मात्र इमर्जन्सी सेवांवर परिणाम होताना पाहायला मिळाला नाहीत। आपल्यासोबत निवासी डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, मागण्या पूर्ण झालेल्या आहेत का? कोणत्या कोणत्या मागण्या आहेत ज्या सध्याला पूर्ण झाल्या आहेत? विद्यावेतनाची झाली, अजून कोणत्या मागण्या प्रलंबित आहेत? आमच्या प्रमुख 3 मागण्या होत्या। पहिली मागणी हॉस्टेलची होती, जे आमचे वसतिगृह होते, जिथे वसतिगृह परमनंटली नाहीत आहे तिथे कन्स्ट्रक्शन स्टार्ट करण्याची परमिशन मागेच गृह खात्याकडून आणि वित्त विभागाकडून मिळाली होती। आमची दुसरी मागणी जी होती ती होती स्टायपंड रेग्युलरायझेशनची, जे पण आम्हाला विद्यावेतन भेटते ते वेळेवर नाही भेटत आहे, पण आपलं वित्त मंत्र्यांनी आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी समन्वय साधून त्याच्यानंतर जितके पण स्टायपंड येतील ते महिन्याच्या 10 तारखेच्या आधी येतील त्याचं आश्वासन मागच्याच मिटिंगला दिलं होतं आणि त्याचे आदेश पण वित्त खात्याने वैद्यकीय शिक्षण खात्याला दिलेले आहेत। आणि आमची तिसरी जी मागणी होती ती होती विद्यावेतनात वाढची। तर 7 फेब्रुवारीला जी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली त्या बैठकीतच 10,000ची वाढ केलेली होती, पण ती वाढ कॅबिनेट अप्रुव्हल म्हणजे जे आपण मंत्रिमंडळाची बैठकमध्ये जो निर्णय होतो तो पेंडिंग होता। तर काल एक रविवारचा दिवस असून सुद्धा उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आणि बाकी सर्व मंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आणि 10,000 रुपयाची वाढ केली। ते झाल्यानंतर आम्ही हा सर्व संप मागे घेतला। या 3 दिवसात जे पण रुग्णांचे हाल झाले त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व निवासी डॉक्टरांकडून सेंट्रल मार्ड दिलगिरी व्यक्त करते आणि यापुढेही जितके पण रुग्णसेवेसाठी आम्ही जे रेसिडेंट डॉक्टर असतो किंवा कोणताही डॉक्टर हा नेहमीसाठी रुग्णसेवेसाठी कटिबद्ध असतो। सगळ्या मागण्या आता पूर्ण झाल्या आहे असं समजावं का? यानंतर संप होणार नाही? सध्या तरी तात्पुरत्या ज्या काय आमच्या 3 मुख्य मागण्या होत्या त्या 3 मुख्य मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत। तर सध्या तरी या जो संप आम्ही पुकारला होता तो संप या ठिकाणी मागे घेण्यात आलेला आहे। याच प्रकारे आम्ही राज्य शासनाचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्यात आणि प्रत्येक वैद्यकीय निवासी डॉक्टरांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यासाठी जे काही राज्य सरकारने आज केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्य सरकारचा त्याचप्रमाणे प्रशासनाचा आम्ही खूप खूप धन्यवाद देतो। हॉस्टल के संदर्भ में एक प्रश्न निर्माण होता है कि कब तक वो हॉस्टल्स जो है वो अलॉट हो सकेंगे? बड़े पैमाने पर जो डॉक्टर्स है, रेसिडेंट्स है, वो भी हमें अभी फ़िलहाल नज़र आ रहे हो। किस तरह देखते हो ये सब बातों को? देखिए, हम जो मीटिंग में गए थे तो उसमें हमें डिप्टी सीएम अजित पवार सर और हसन मुश्रफ सर ने ये अश्योरेंस दिया है कि अभी हॉस्टल के लिए जो भी नया हॉस्टल बनाने के लिए जो भी फंडिंग है वो अप्रूव कर देंगे वो लोग, और हर एक डीन जो है हर एक मेडिकल कॉलेज के उनको वो लोग नोटिफिकेशन देंगे कि लीज पे अपने अपने लोकल एरिया में बिल्डिंग ले और उसको रेंट पे लेके अपने रेजिडेंट को अकोमोडेट करे जब तक कि नया हॉस्टल बनता नहीं है। और तीसरी बात, हॉस्टल का जो अभी कंडीशन है, जो हॉस्टल का कंडीशन अच्छा नहीं है तो उनका रिपेयर का भी वो लोग ने सैंक्शन किया है ग्रांट, तो उसका रिपेयर करेंगे जाके जो एग्जिस्टिंग हॉस्टल है उसका भी रहने लायक बन जाए वो। तो हमारे तीनों जो हॉस्टल रिलेटेड थे वो क्वेरीज काफ़ी हद तक उन्होंने सॉल्व किया है और हम लोग फॉलोअप लेते रहेंगे जाकि जो लोग ने प्रॉमिसेस किए हैं वो उनको फॉलो करें। साधारणपणे 3ही मागण्या होत्या, त्या 3ही मागण्या पूर्ण झाल्या आणि आता निवासी डॉक्टर जे आहेत ते आपल्या कामावर रुजू झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अजित शिवतरकरसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।